भरत सुरगे काका हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत। तसेच या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर संजय कळंबे साहेब आणि नितेश शिंदे साहेब यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। या स्पर्धेसाठी आपलं देखील विशेष आभार। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। तर पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले, 4 धावा त्या ठिकाणी ठोकल्यात चौकार। व्यासपीठावरती पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय तो म्हणजे संकेत घाडगेने। तर त्यातला त्यात गुलजार करवेलकर हा गोलंदाज ट्रॅक मध्ये पाहायला मिळतोय। अगदी फ्लड लाईट्स आणि विजेच्या प्रकाशझोतामधील दमदार या स्पर्धेचा अंतिम आणि महत्वाचा दिवस। संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षक आणि प्रेक्षकच या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळतात। पार्किंग प्लॉट फुल देखील झालेत, स्टँड फुल होताना थोड्या क्षणामध्ये आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये। या वेळेला उडवलाय बॉल, चेंडूची उंची जास्तीची, क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करून देतात, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपलाय, जेल संपलाय। इथून मात्र फलंदाज नंबर 1 संकेत घाडगेचा खेळ, पहिली विकेट। यानं आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले होते, परंतु तदनंतरचा बॉल समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या बॉलमध्ये विकेट जात असताना तिथून मात्र माघारी परतावं लागतं संकेत घाडगे यांना देखील। परंतु गुलजार करवेलकर यांची गोलंदाजी। तर संजय कळंबे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। मी विनंती करेल की स्वप्नील चोरगे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण संजय कळंबे साहेबांचा सन्मान करायचा, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे। संदेश गोळे साहेब यांचं देखील आगमन होतं सर, आपल्याला पाहायला मिळतंय। आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आपण करूयात आणि संजय कळंबे साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। ओव्हर टू कॉम्बॉक्स। तर या पहिला हलक्यातल्याने स्टेअर केलाय, अगदी समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॉल अगदी व्ही शेपच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, तदनंतरचा सेकंड बॉल विकेट, तिसरा बॉल अगदी आपण ज्या पद्धतीने प्रशांत कुमटेकर येत असताना एक धाव घेतली आहे, स्ट्राइक रोटेट केली आहे। आघाडीच्या जोडीमधला एक खेळाडू म्हणजेच अभि केसरकर आता स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतात। हो यावेळेला अगदी वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता अभि केसरकरने, परंतु बॅटच्या रडारवरती न येणारा बॉल, तिथून मात्र निर्धाव आणि भरधाव बॉल ज्या वेगाने गुलजार हाताळतात, अगदी इरादे स्पष्ट केले। पहिल्या बॉल पासून चौकार आला, परंतु तदनंतरच्या येणारा बॉल मध्ये घणाघाती वार, कडे प्रहार जे गुलजार मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळालेत। या वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक, विकेट नंबर 2, 1 मोर विकेट डाऊन। या षटकातील दुसरी विकेट अभि केसरकर, बॅक टू द पॅव्हिलियन। सन्माननीय आदरणीय संजयजी कळंबे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये संदीप कदम सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय यथोचित मान सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे। असे संजयजी कळंबे साहेब, नितेशजी शिंदे साहेब आणि संजयजी कळंबे साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेला दिली आणि त्यांचा केला जातोय यथोचित मान सन्मान। धन्यवाद साहेब, आपण आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत। थँक्यू।
तर या वेळेला नवीन बॅटर राकेश केसरकर यांना आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आघाडीची जोडी पहिल्या षटकातला काही बॉल मध्ये माघारी परतल्यानंतर डकआउट्स मध्ये आता जास्तीचा वेळ खर्च करताना पाहायला देखील मिळतात. परंतु गुलजार काय गोलंदाजी करतात. पहिल्या बॉल मध्ये तडाखा लावला होता, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या बॉल मध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना माघारी पाठवण्यासाठी भाग पाडला. या वेळेला उडवलेला बॉल तिथून मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिटिलला नावाचार येतो तो सुंदर असा खणखणीत चौकार. पण पहिलं षटक झाल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर एकूण धावा आल्या 14. त्यापैकी अगदी पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, शेवटच्या बॉलमध्ये चौकार आला. तदनंतर मधल्या फळीतले अगदी बॉल पाहिले सेकंड बॉलवरती आणि सेकंड लास्ट बॉलवरती विकेट येत असताना पाहायला देखील मिळाली. पहिलं षटक गुलजार यांनी हाताळलं, 2 विकेट्स घेतल्या आणि दुसरं षटक आता नवीन गोलंदाज विनय तळेकर यांना आता आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मगाचा हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच अगदी आपण पाहिला. ज्या पद्धतीने संकेत गाडगे आणि त्यांचे साथीदार लगेचच माघारी परतले आघाडीच्या जोडीमधून. या बेला विजय तळेकर गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. षटक नंबर दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथून मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. टिपला जेल संपला. याही फलंदाचा खेळ खेळावरती बसत नाहीये ताळमेळ आणि काय चालला या संघाचा खेळ. विकेट नंबर 3. धावांना कुठे ना कुठे तरी लगाम लावला जातोय क्रीडा नगरीच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आजचा अंतिम आणि फायनल दिवस. नवीन बॅटर रिषभ चव्हाण येत आहे, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, बॉल अगदी चाललाय, एकच धाव घेतली जाते. ज्या पद्धतीने संत आणि शांत सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर आक्रमण पवित्रा चढवला गेला. गोलंदाजी म्हणून अक्षरशः डॉमिनेट केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गुलजार याने 2 विकेट घेतला ना आणि तदनंतर येणारे विजय तळेकर त्यांनी देखील विकेट घेऊन या स्पर्धेची सुरुवात केली आहे. विनय तळेकर यांनी देखील विकेट घेऊन सुरुवात केली आहे. या वेळेला मात्र बॅटची हलकीशी कडा जरूर लागली होती. अगदी थोडक्यात बचावलेत. कुठे ना कुठेतरी आडव्या बॅटने फटका शॉर्ट सिलेक्शन घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सलगचे अगदी 3 बॉल पाहिलेत तर 3 बॉल मध्ये अजूनपर्यंत 1 धाव आली आहे. हात खोलायचे प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाज त्यांना ती कामगिरी करू देत नाहीयेत. वेगाने प्रहार आणि या वेळेला मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि चुकीला नाहीये क्रिकेट मध्ये माफी. धावा मितीला 4 चौकार. राकेश केसरकरच्या बॅटमधून 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 14 धावा. याही वेळेला फटका चांगला खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, 1 धाव घेतली जाते. अगदी आपण पाहिलं ना तर या स्पर्धेची सातत्यमय चर्चा राहिली. गेली अनेक
दिवस ही चालणारी स्पर्धा आणि त्यातल्या त्यात फ्लड लाईट्स मध्ये अनेक तारे सितारे या टेनिस क्रिकेट जगतातील रथी महारथी या स्पर्धेमध्ये खेळत असताना खुल्या गटातील खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला देखील मिळाले. परंतु आज अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा मेगा फायनलचा आणि अंतिम दिवस जो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र उडवलेला बॉल नो मॅच लँड मधून, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं राहत आहे. अगदी वेगाने बॉल फेकी केला जातोय. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेसाठी एका रनासाठी एका बॉलसाठी झुजावं लागतंय, लढावं लागतंय. षटक नंबर या ठिकाणी दुसरं संपलंय, कंप्लीट झालंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 16 धावा. 16 रन स्कोर कार्ड वरती झाल्यात. ओव्हर टू आपण जाणणार आहोत, डीजेचा आवाज ऐकणार आहोत. योगेश सरकार किन्नेश्वरचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकून कुठे ना कुठेतरी अगदी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीचा निर्णय घेत असताना आघाडीची जोडी कुठे ना कुठेतरी माघारी लगेचच परतताना पाहायला मिळाली आहे. तर या बैला षटक नंबर 3. योगेश सरकार जे आपण पाहतोय टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ज्योती एंटरप्राइजेसच्या टीमला. ओहो, बॉल पडल्यानंतर अधिकची उचली घेतोय. थेट ट्रॅव्हल होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी अगदी आपण पाहिली तर पुन्हा एकदा गुलजार येत असताना पाहायला मिळतात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन कडानगरीच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. विजेच्या प्रकाश होता मध्ये एक नेत्रदीपक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. या स्पर्धेचा मान, या स्पर्धेचा सन्मान आणि या स्पर्धेचा अभिमान कोण पटकावणार याची चर्चा असेल. या वेळेला आगुटप्पाचा बॉल होता, परंतु पंच आमच्याकडे होता. स्वर बॉल दंडित केला, व्हाईट बॉल आलाय. एक धाव अगदी आपण पाहिली. या आधीच्या मॅचचं सत्र, या आधीच्या मॅचचं चित्र अगदी ज्या पद्धतीने रंगवलं जात होतं शेवटच्या षटकापर्यंत तो सामना येऊन राहिला होता. दगदग वाढत होती दोन्ही टीमची. चढ उतार अप अँड डाऊन त्या मॅच मध्ये पाहायला मिळाले. परंतु त्या मॅच मध्ये प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात येल्लो आर्मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी देखील झाली होती. परंतु आजच्या या मॅच मध्ये, आजच्या या संपूर्ण अंतिम दिवसामध्ये, रविवारचा सुपर डिपर मेगा फायनलचा दिवस या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जो आपण पाहतोय, बघतोय, ऐकतोय. या वेळेला बॅटची हलकी शिकाडा, विकेट किपरचा सहारा, बाहेरी किनारा आणि इथून विकेट नंबर 4 त्या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळते. खेळाडू नंबर 4 होत आहे ते बाद. न्यू बॅटर येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रणय चोरगे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्यांचे वडील देखील आलेत प्रणय चोरगे यांचे. तेही हा सामना पाहण्यासाठी, त्याच्या टीमसाठी, त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या सुपुत्रासाठी, सुपुत्राचा खेळ पाहण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत. आणि आता इथून मात्र प्रणय चोरगे कशा पद्धतीने खेळ करणार याच्याकडे नजर असतील सर्वांच्या. अखुटप्पाचा बॉल होता, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडूने गिरकी घेतली, क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली. प्रणव चोरगेने आला गली रिजन मधून थेट खेळलाय चौकार, 4 धावा. कुठे ना कुठेतरी गली रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी पुढे पडलेला बॉल, अगदी गरकन गिरकी घेतली, त्या क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी फिरकी देखील घेतली. परंतु प्रणव चोरगे याला आता ती कामगिरी करावी लागेल. निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. हात खोलावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील.
यावेळेला मात्र तिथून क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकी झाली आहे वारंवार तिथून मात्र क्षेत्ररक्षक थोडासा खराब राहत आहे. दुसरी धाव अंगलट येते की काय? पंचांचा निर्णय आलाय, तिसऱ्या अंपरला रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी रेफर केलं गेलंय. पाहूया डिसिजन पेंडिंग वरती असेल. चला तिसरे पंच विनंती असेल, रिव्ह्यू घेतला गेलाय, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. मी विनंती करेन तिसरे अंपायर आपण लगेचच घ्या. तर या ठिकाणी संदीप सुकाळे यांचं देखील आगमन होत आहे. नॉट आउट. पुढचा प्रशांत आमराळे साहेब हे देखील उपस्थित झाले. तसेच अक्षय मालुसरे भोरू आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच शैलेश तोरगे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. रुपेश तोरगे आपलं देखील हार्दिक स्वागत. गुजरात बडोद्यामधून किशोर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रोहित उतेकर आपलं देखील खास गुजरातवरून आले ते स्पर्धा पाहण्यासाठी आपलं देखील हार्दिक स्वागत. धावा झाल्या त्या धावफलकावरती. किशोर जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला फटका मात्र चांगल्या पद्धतीने सजवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक प्रणव चोरगे याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 6. येतो तो षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 20 धावा, 29 रन जे आपण पाहतोय. प्रणय चोरगे याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार येताना पाहायला मिळाला. लेट आले, थेट आलेत, परंतु शेट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट आलेत असंच म्हणता येईल. प्रणय चोरगेचा प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक शैलेश चोरगे यांच्याकडून आलेलं. साखरगावचे आणि ज्यांच्या संघ आपण रुद्रांश श्रेयस 11 साखर पाहिला असे त्या संघाचे संघमालक शैलेश तोरगे यांच्याकडून जयेश भोसले सरांसाठी 500 रुपये आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. प्रणय चोरगे देखील या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतात आणि त्याची जागा घेण्यासाठी आता समीर जाधव येत असताना पाहायला मिळतात. धावा देखील स्थिरावल्यात. गुलजार यांचा षटक आणि गुलजार यांच्या षटकामधील अगदी कामगिरी पाहिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा आल्या, 13 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा अशा या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी. सन्माननीय चांभारगडी गावचे राहुल मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. राहुल मोरे साहेब ज्यांनी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून 29 मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली त्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती सचिन मोरे, नितीन मोरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. गोकुळनगर पोलादपूरचे निलेश पवार हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. दिनेश पवार साहेब आपलं हार्दिक स्वागत. तर या पहिला 4थ्या षटकाचा खेळ घेऊन येतात पुन्हा एकदा विनय तळेकर ज्यांनी आधीचं एक षटक हाताळलं होतं आणि त्या षटकात पहिल्या बॉलमध्ये ती कामगिरी केली होती.
पहिल्या बॉलमध्ये कामगिरी करत असताना पहिल्या बॉलमध्ये विकेट देखील घेतली होती, परंतु आता हे षटक त्यांच्यासाठी देखील महत्वाचं असेल. पहिल्या 18 बॉलमध्ये 29 बनल्यात. येणार अजून 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांची महत्वपूर्ण वेळ अजूनही असेल तसेच, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये जास्तीचा धावा बनवावे लागतील. फायटिंग टोटल स्कोर इथून पुढे जर झाला नाही तर या स्पर्धेमधील कुठे ना कुठेतरी आव्हान संपुष्टात येताना पाहायला देखील मिळेल. परंतु ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असताना या स्पर्धेतील तगडा आव्हान, तगडा फायटिंग टोटल स्कोर इथून मात्र तुम्हाला ठेवावा लागेल क्रीडा नगरीच्या आतमध्ये. जो आपण पाहतोय दर्जेदार सामना, एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला योगेश सरकार किन्नेश्वरचा संघ. पहिला बॉल तिथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालंय. पहिल्या बॉल मध्ये धावा टोकला 4-4. असाच खेळ आता पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटक संपल्यानंतर 29 बनल्या होत्या, येणाऱ्या 3 षटक संपल्यानंतर किती बनणार याची चर्चा जरूर असेल, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये अगदी मोठमोठे फटके, चौकार, षटकार ठोकावे लागतील, हात देखील खोलावे लागतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना. ह्या वेळेला पुन्हा एकदा गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली आहे. ओ हो 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 वा, परंतु पंच पुन्हा एकदा रिव्ह्यू साठी कॉल केला गेलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. डायरेक्ट हिट अगदी आपण पाहिलं यस रनवरती केला. या शैलेश चोरगे साहेब आणि अक्षय मालुसरे साहेब, आपण त्यांचा संघ पाहिला. रुद्रांश, श्रेयांश, इलेवन साखर, त्या संघाचे संघमालक. संघ पराभूत झाला असला तरी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेची त्यांचं आगमन होतंय. शैलेश चोरगे साहेब आणि अक्षय मालुसरे साहेब भोरू या व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर या ठिकाणी निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. येस, इथून विकेट असेल. खेळाडू बाद होता. डायरेक्ट हिट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. काय हिट केला, अगदी पाहण्यासारखा राहिला. ज्या पद्धतीने बॉलला वेगाने एक धाव घेत होते आणि तदनंतर केलेला हिट तोही परफेक्ट राहिला. खेळाडूंना मात्र परतावं लागतं. एक चोटी धाव ही कुठे ना कुठेतरी आता रात्रीच्या या क्रीडा क्षेत्रामध्ये अंगलट आली आहे. खेळाडू होता ते बाद. घाडगे नावाची चर्चा राहिली आणि ती चर्चा राहत असताना किंबहुना ओमकार घाडगेचा आम्हाला तो झेल आठवला, ज्याच्या झेलने संपूर्ण इंस्टाग्रामच्या रील्स वरती सध्याच्या घडीला चर्चा मांडली आहे. घाडगे नाव येत असताना ओमकार घाडगेंनी टिपलेला झेल परवाच्या दिवशीचा तोही चांगला पाहण्यासारखा राहिला. यावेळेला फटका चांगला सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक. आल्या आल्या देखना दर्जेदार, उत्तुंग, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार ठोकलाय. 6 धावा. एक चला तिसरा सामना कॅप्टन SKMB टायगर विरुद्ध किरण वॉरियर्स भोगाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्या. थँक्यू. 39 स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला मात्र फटका 30 यार्ड सर्कल मधून क्षेत्ररक्षक येतात. वेगाने एक धाव घेतली आहे. निश्चित धावांची धाव इथून पुढे जास्तीची होत असताना पाहायला मिळते. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह चित्रीकरण अगदी या अनेक दिवसामध्ये आपण पाहिलं tenniscricket.in वरती या स्पर्धेचं लाईव्ह चित्रीकरण होत असताना. आणि आपण देखील या युट्यूब वाहिनीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का आगामी कालावधीमधल्या अनेक मोठ्या स्पर्धा या आपल्या भेटीला येत असताना पाहायला देखील मिळतील. डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळालाय. म्हणजेच षटक नंबर 14 या ठिकाणी संपलाय. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या 24 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा लागल्या तब्बल
40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चंद्रकांत बर्गे गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर अगदी लगेचच आघाडीची जोडी आणि त्यांचे साथीदार डगआउट्स मध्ये परतल्यानंतर मधल्या फळीतला येणाऱ्या खेळाडूने अगदी मैदानाच्या आतमध्ये हैदोस माजवलाय. त्यातल्या त्यात योगेश गाडगे जे आले त्यांनी त्यांच्या बॉल मध्ये येत असताना फलंदाजीच्या जोरावरती पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. तर या वेळेला योगेश जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतात, परंतु योगेश घाडगे यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. इथून मात्र पहिलाच बॉल अगदी ज्या पद्धतीने चिताच्या प्रयत्नाचा वेध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले, बॉल एकानेही कॅच केला नाही. तिथून मात्र पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. पुन्हा एकदा तर या ठिकाणी आपण सन्मान करतोय. तिसरा पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट या ठिकाणी असेल. साखरगावचे उपसरपंच भरत सोरगे साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मुजम्मिल तांबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. साखरगावचे उपसरपंच आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार भरत सोरगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मिलन आपण सन्मानित करतोय. उपसरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून साखर गावामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर आपण पाहतो आणि साखरगावचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय भरत सोरगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मुजम्मिल तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 42 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. तर या पहिला संदेश सकपाळ नवीन बॅटर येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गुलजारने या झेल टिपला होता, तोही पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला योगेश सरकार किंडेश्वरचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदेश सकपाळ या बैला आला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय. नो मॅच राऊंड मध्ये बॉल पडल्यानंतर एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न आता करणार नाहीयेत. मगाशी केला होता परंतु त्याही वेळेला डायरेक्ट पाहायला मिळाला होता, परंतु त्या धावा गुड रन इन बिटवीन विकेट मध्ये पाहायला देखील मिळाला. चिताचीच्यापणे धरणाचा वेध किंवा क्षेत्ररक्षक त्यातल्या त्यात फलंदाज त्यातल्या त्यात गोलंदाज आज काय कामगिरी करतात. सातत्यमय चर्चा राहिली या स्पर्धेची. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा संपूर्ण थरार अगदी अंतिम दिवसाच्या अंतिम काही क्षणामधला आपण फ्लड लाईट आणि विजेचा प्रकाश होता मधला थरार जो आपण पाहतोय, अनुभवतोय आणि बघतोय देखील. लाईव्ह चित्रीकरण लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा देखील आपण पाहतोय. घर बसला देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तर या ठिकाणी किनेश्वरचे उपसरपंच
सदाशिव पवार साहेब हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. अनिल दळवी हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. वरती लागत असताना पाहायला देखील मिळतात. 49 धावा लागल्यात. अगदी सुरुवातीचेच पहिल्या 3 षटकांमध्ये धावा ऑलरेडी कमी आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या काही षटकांमध्ये सेकंड लास्ट ओव्हर जे आपण चंद्रकांत बर्गे यांची पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, क्रीडा नगरीच्या आतमध्ये, ज्या टीमने योगेश सरकार किंडेश्वर या संघाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर कुठे तरी पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये अक्षरशः डॉमिनेट केलं गेलं गोलंदाजी अँगल मधून. पुन्हा एकदा राकेश केसरकर ऑन द स्ट्राइक. या बेला हलक्या हाताने पॉइंटरने भिरकावलेला बॉल, तिथून मात्र बॉल जमिनीला चाटत घासत पुसत चाललाय. राकेश केसरकर यांच्या बॅट मधून अनादर चौकार, एक षटकार एक चौकार. आता आगीसारखे गोळे उगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंग मधून पाहायला मिळतात राकेश केसरकर. तर स्कोर कार्डचा अगदी विचार केला, स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 53 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच नंबर 2चा चित्तथरारक जो आपल्याला अनुभवायला मिळतोय आजच्या अंतिम रात्रीमध्ये, अंतिम सत्रामध्ये, अंतिम काही क्षणामध्ये जो आपण पाहतोय चित्तथरारक मुकाबला. ज्या पहिल्या इनिंगचा खेळ त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. तर या बैला चंद्रकांत बर्गे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. मॅच नंबर 2चा एक महत्वाचा मोमेंटम जो आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. या बेला लोअर फुलटॉस बॉल, कमी गती बॉलची होती, परंतु विकेट त्या ठिकाणी आली आहे. चंद्रकांत बर्गे याची गोलंदाजी मध्ये कमाल धमाल बेमिसाल राहिलाय, विकेट घेतले आहे. इथून मात्र राकेश केसरकर या खेळाडूला मात्र माघारी परतवतोय. इकडे 8 विकेट्स जात असताना पाहायला मिळाल्यात. उर्वरित अगदी आपण पाहिलं तर 2 विकेट्स या ठिकाणी असतील. विशेष अजिंक्य पवार आपण कुठे असेल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अजिंक्य पवार त्वरित या, संदीप कदम सरांना संपर्क करा त्वरित. अजिंक्य पवार, अरमान वारुसे आपण देखील अरमान वारुसे आपण देखील संदीप कदम सरांशी संपर्क करा. अजिंक्य पवार आणि अरमान वारुसे. थँक्यू. साई पाटी शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण 53 धावा 53 रन्स लागल्यानंतर शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक या इनिंग मधील साई पाटे मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळतात. या शेवटच्या षटकाची कामगिरी पहिला बॉल साई पाटे यांचा स्ट्राइक रोटेट करणं फार इम्पॉर्टंट होतं आणि येस इथून स्ट्राइक रोटेट केली आहे. पायच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. एकेरी धावेच्या मदतीने धावतं धाव फलक कुठे ना कुठे तरी पुढे नेण्याचं काम आता त्यांचे सहकारी करतात मैदानाच्या आतमध्ये. महेश केसरकर स्ट्राइक वरती येताना पाहायला मिळतात. अगदी मधल्या आघाडीतले खेळाडू लगेचच बिघाडी करून डकआउट्स मध्ये परतल्यानंतर महेश केसरकर उर्वरित काही बॉल मध्ये मोठे फटके खेळणार का? इथून मात्र आडव्या बॅटने फटका जरूर सजवलाय महेश केसरकर यांच्या बॅट मधून.
एक झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ जोटगी एंटरप्राइजेस उशिरा प्रेक्षकांसाठी चालू असेल सामना, आणि तर दुसऱ्या बाजूला योगेश सरकार किंडेश्वरचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. टॉसचे बॉस झाले, परंतु मॅचचे बॉस होण्यासाठी त्यांना वेट अँड वॉच देखील करावं लागेल. महेश केसरकर उर्वरित येणाऱ्या 4 बॉलमध्ये एका दुसरे मोठे स्ट्रोक सजवतात का, मॅच मध्ये एक फायटिंग टोटल स्कोअर चेस करून देतात का? त्यांनी जर चांगला फायटिंग टोटल स्कोअर चेस केला, प्रतिस्पर्धी संघाचा फेस देखील काढायला त्यांना वेळ लागणार नाहीये. लोअर फुल टॉस बॉल होता, तिथून मात्र पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल त्या ठिकाणी निर्णय असेल. खराब बॉल पहा, शेवटच्या षटकातील थोडीशी खराब कामगिरी होत असताना आता गोलंदाज साई पार्टे यांची पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी आता हा चान्स होता, तो चान्स कुठेतरी गमावलाय. लोअर फुल टॉसच्या बॉलला दिशा द्यायची होती. नो बॉल असेल, फ्री हिटचा बॉल, आणि फ्री हिटच्या बॉलवरही मोठा हिट तिथून मात्र खेळावा लागेल. इरादे स्पष्ट करावे लागतील येणाऱ्या काही बॉलमध्ये. या बेला मात्र फटका पाहिजे तसा बॅटच्या रडारवरती आलेला नाहीये. एक धाव तर आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. बॉल दुसरीकडे फेकी केलाय. क्षेत्ररक्षक तिसरीकडून येत असताना पाहायला देखील मिळतात. एका मागोमाग एक, 1-1-2-2, 1-1-2-2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला देखील मिळतात. आपण स्क्रीनवरती पाहतोय अगदी मोरे हॉटेलचे 2 आमचे मित्र ज्यांनी आमच्या ऑफिशियलची काळजी घेतली. दोघांनाही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वेश आणि प्रथमेश यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. tennisgate.in वरती आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. सर्वेश आणि प्रथमेश मोरे हॉटेलचे दोघंही आपण त्यांना स्क्रीनवरती. कारण सर्व ऑफिशियलची अगदी काळजी घेतली. जेवण देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वादिष्ट आणि रुचकर देण्यात आलं. चायची व्यवस्था देखील करण्यात आली. असे दोन्ही आमचे मित्र त्यांना आपण स्क्रीनवरती पाहायला मिळतात. मोरे हॉटेल यांचा आम्ही आभार मानू. जाधव साहेबांचं मोरे हॉटेल आणि त्यांच्या दोघांनाही आपण स्क्रीनवरती दाखवतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर तिसरा पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट असेल. त्या ठिकाणी हात लागलेला आहे. एकूण बॉल कंप्लीट झालेत, 4 बॉल कंप्लीट झालेत. स्कोर कार्डवरती एकूण धावा झाला 16 रन स्कोर कार्डवरती लागताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं षटक साई पाटे याच्या या बॉलवरती, इथून मात्र बॉल उडवलाय उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, जजमेंट चांगली राहिली आहे. झेल देखील चांगला त्या ठिकाणी टिपला जातोय. विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक विकेट उर्वरित शेष आहे आणि या इनिंग मधला शेवटचा एका बॉलचा खेळ देखील इथून पुढे शेष आहे. जवळजवळ 5.5 बॉल या ठिकाणी कंप्लीट झालेत. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा खेळाडू जो फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय अफान
याला आता आपण पाहतोय अगदी संपूर्ण संघाला आजच्या या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग भेटली आहे आणि एक मनसोक्त बॅटिंगचा आनंद देखील त्यांनी घेतलाय. जर अफानने षटकार मारला तर मुजम्मिल तांबे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या बेला शेवटचा बॉल तिथून मात्र शेवटचा बॉल शेष असताना आणि या शेवटच्या बॉल मध्ये कामगिरी कशी राहते हे पाहावं देखील लागेल. या वेळेला शेवटच्या बॉलवरती फटका चांगला खेळलाय आडव्या बॅटने एक धाव त्या ठिकाणी घेतली. दुसरा प्रयत्न केला जातोय. दुसरा प्रयत्न करत असताना धावचीच्या स्वरूपात संघ या ठिकाणी झालाय ऑल आउट. म्हणजे स्कोर कार्ड वरती पहिल्या इनिंग मध्ये तब्बल धावा झाल्यात 61 धावा. पहिला षटक पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात 61 आणि 62 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय योगेश सरकार किन्नेश्वर या टीम समोर. चला या शैलेशदादा कोळसकर आपला सन्मान आपण करतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ओळखलं जातं, शैलेशदादा कोळसकर आपला यथोचित मान सन्मान ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ओमकार या यंगस्टारचे शैलेशदादा कोळसकर या आपला यथोचित मान सन्मान. संदीप सर या. संदीप कदम सर या आपण देखील यायचंय. आपण शैलेशदादा कोळसकर यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सन्माननीय आदरणीय शैलेशदादा कोळसकर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप कदम सर आणि ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये सुजल पवार जो मात्र दाखल झालाय आणि आपल्याला फ्लॅग कॅमेरावरती देश सर आपण पाहतोय. सर रुशार्ट्स आहे. सुजल पवार जो मात्र एक बॅनर मैदानात दाखल होतोय घेऊन आणि रुशार्ट्स याचा हा तो फ्लॅग तो बॅनर. जय सर. ऋषी आर्ट साठीचं हे बॅनर आपण स्क्रीनवरती सध्याच्या घडीला पाहत आहोत. खरं तर ऋषी आपण पाहिलं तर ऋषी जाधव या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स पोचवत असताना पाहायला मिळाला आणि नवे तर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या इंस्टाग्रामवरती प्रत्येक रील आपण पाहिली आणि पोलादपूर तालुक्याच्या या युवकाने एक नवा अध्याय लिहिला घेतलाय. आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपण पाहतोय पोलादपूर तालुक्याचा हा युवक ज्याच्या नावाचा एक ब्रँड त्याने तयार केलाय. लोक नाव ठेवतच राहणार पण आपण ठेवलेलं नावाचा ब्रँड बनवायला आला पाहिजे. ऋषी आर्ट या वाहिनीला आणि खरं तर या ऋषी आर्ट या पेजला आपण फॉलो करायला विसरू नका. खरं तर ऋषी आर्ट आपण पाहिलं सातत्याने चांगल्या दर्जाचे रील्स बनवतोय. एक युवकाने सातत्याने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. खुल्या गटाच्या क्रिकेट असू द्यात किंवा ग्रामीण स्तरावरती आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला एसकेएमबी टायगर आणि किरण वॉरियर्स भोगाव शैलेशदादा कोळसकर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच सतीश गोळे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला टॉस साठी या.
SKMB टायगर आणि किरण वॉरियर्स भोगाव शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. SKMB टायगर रोहन कदम एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल, तर हेमंत उतेकर एका बाजूला SKMB टायगर आपण पाहतोय संघ आणि एका बाजूला किरण वॉरियर्स. SKMB संघ जर पाहिला तर मंगेश बेलोसे आणि विनायकजी दीक्षित यांचा संघ आपण पाहतोय. संदीप कदम यांच्या नावाखाली आपण संघ आणि मंगेश बेलोस यांच्या नावाखाली हा संघ पुरस्कृत केलाय. तर किरण वॉरियर्स भोगाव राकेश उतेकर आणि नागेश पवार यांच्या मालकीचा संघ. टॉस या ठिकाणी शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते करतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, परंतु कॉल ऐतिहासिक पोलादपूर. रोहन निर्णय का असणार आहे? आम्ही बॉलिंग करू. बॅटिंग आता ह्यांनी करायची, परंतु किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? बघायला गेलं तर टीम भरपूर चांगली आहे. सगळ्यात चांगला आम्ही जास्तीत जास्त कमी धावसंख्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा संपूर्ण स्क्वॉड तोच असणार आहे की काही चेंजेस असणार आहे? नाही, चेंजेस आहेत. अर्धे प्लेअर नाही आहेत आज. तर बघू जसं कोण कोण अवेलेबल आहेत तसे बघून आम्ही प्लेइंग 11 काढू. नक्कीच आज सुपर 6चा सामना आहे, सुपर 3 मध्ये जायचं आहे आणि समोरील हेमंत उतेकर सारखा खेळाडू आहे त्याच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, तर एक वेगळी काही रणनीती असतात नाही का? रणनीती अशी काही केली नाही, कारण का हेमंत पहिल्यापासून भरपूर मोठा प्लेअर आहे आणि भरपूर चांगला खेळतो. त्याला बघूनच आम्ही असे शिकतो, म्हणजे कसं काय खेळता येईल, कसं खेळता येईल. 360 प्लेअर आहे तो. प्रयत्न तोच असेल की जेवढ्यात लवकर होईल तेवढं त्याला आउट करायला बघू. नक्कीच चांगले मॅच नक्कीच पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हो, नक्कीच ट्राय करू की प्रेक्षकांना आनंद द्यायचा. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. रोहन, हेमंत बॅटिंग करायचे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? तसं टार्गेट सेट नाही करणार, पण जसे बॉल्स येतील तसे खेळत राहू. चांगल्या बॉल्सला सन्मान देऊन चांगले सिंगल्स वगैरे काढण्याचा प्रयत्न करू आणि लूज बॉल मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार? आणि आपण जर पाहिलं तर सुपर 6चे सामने चालू आहेत. पहिले दोन मॅच पाहतोय. धावा जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 66 झाले. या मॅचमध्ये देखील त्याच्या धावा यायला पाहिजे होते, तर आलेला नाही आहेत. परंतु तुमचा प्रयत्न काय असणार आहे की एवढं टार्गेट आपण बनवायचं आहे? तसं दोन्ही मॅच पाहिलं तर 60+ स्कोर झालेला आहे आणि तो डिफेंड करताना पण अवघड गेलेला आहे. तर आम्ही पण 65 to 70 रन्सच्या वरती करण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस आहेत का टीममध्ये? नाही, टीम सेम राहील आमची जी होती तीच लास्ट मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा. हेमंत तुम्हाला असणार आहे. टॉस जिंकला या ठिकाणी SKMB टायगर टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, तर यादी आपण पाहिला ऋषी आर्ट्स याच्या नावाने येणारा एक फ्लेक्स आणि त्याने संबंध त्या फ्लेक्सच्या माध्यमातून अगदी सोशल मीडिया अकाउंट्स असू द्या, इंस्टाग्राम अकाउंट्स असू द्या, त्याच्या माध्यमातून त्याने त्याच्या नावाच्या गावाचं अगदी ब्रँड या रायगड नगरीमध्ये आणि त्यातल्या त्यात या संपूर्ण महाराष्ट्रभर ठेवला. ऋषी आर्ट्स या नावाने अगदी आपण पाहिलं अनेक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होताना आपल्याला पाहायला देखील मिळतात. परंतु येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अनेक दिग्गज खेळाडू ऋषी आर्ट्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. तर जाऊया मॅचच्या महत्त्वपूर्ण सामन्याकडे. 61 बनवल्यात, 62 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलं गेलंय. हॅलो, यावेळेला पहिला बॉल, तिथून मात्र पहिल्या बॉल मध्ये अगदी धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाल्या. षटकार पहिल्या बॉल मध्ये ठोकलाय. षटकार 6 धावा त्या ठिकाणी ठोकल्यात. पहिल्या इनिंगची चौकाराने सुरुवात झाली, परंतु तदनंतरचा उघडलेला अध्याय आणि अध्यायाच्या दुसऱ्या पानावरती जर आपण पाहिलं ना, तर दुसऱ्या पानावरती षटकार येताना पाहायला मिळालाय. रोहन बुटे, ओहो हो, यावेळेला उडवलेला बॉल, सेम सिच्युएशन आहे. ही वेळेला चेतरक्षक चेंडूच्या खाली, विकेट नंबर 1. रोहन बुटेंना माघारी परतावं लागतंय. पहिल्या इनिंग मध्ये देखील असं चित्र पाहायला मिळालं होतं. त्याही वेळेला पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर विकेट येत असताना पाहायला मिळाली आणि याही वेळेला आता रोहन बुटेंना माघारी परतायला भाग पाडलाय गोलंदाज अभि केसरकर यांनी.
या उत्तरार्धाच्या खेळामध्ये ठेवलं गेलंय. एका बाजूला प्रथम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला योगेश केसरकर किंडेश्वर या टीमने. योगेश सरकार किंडेश्वर या टीमने. परंतु तदनंतर आता फलंदाजीसाठी येत असताना पहिल्या बॉल मध्ये 6 धावा झाल्यात, विकेट देखील आली आहे. तर या वेळेला सागर निकम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. हो या वेळेला अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. या ठिकाणी तिसरा पंचाचा निर्णय आला, फेअर डिलिव्हरी असेल म्हणजे पहिला बॉल षटकार, तदनंतरचे येणारे सेकंड बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट. आता धावा झाल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये 6. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल खेळ चालू आहे क्रीडा नगरीच्या आतमध्ये. यावेळेला मात्र तिथून ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय जमिनीला चाटत घासत, अगदी गुदगुल्या करत जाणारा बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. थँक्यू. तर सागर निकम यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 1 बॉल डॉट जरूर आला होता, परंतु तदनंतरचा येणारा बॉल स्विच इट अटेम्प्ट केला. यावेळेला समोरच्या दिशेने परफेक्ट साऊंड आलाय, बॅटच्या रडार वरती आलेला बॉल मस्तकावरती दस्तक दिलाय, बॉल चाललाय. वन्स अगेन अनदर बिग हिट. सागर निकम ऑन फायर, चेंडूला पाठवलंय ग्राउंडच्या बाहेर. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने अभि केसरकर आणि त्यांच्या साथीदारांनी फलंदाजी केली ना, जशास तसं प्रत्युत्तर आता उत्तरार्धाच्या या खेळामध्ये त्यांना देखील दिलं जात आहे. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, एकूण धावा झाल्या 14 धावा पहिल्या पॉवर प्लेचा खेळ. हो या वेळेला मिस टायमिंग शोक राहिलाय. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाल्याने पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटक समाप्तीनंतर अभि केसरकर याच्या गोलंदाजीमधून त्याने 1 विकेट घेतली आणि धावा खर्च केल्यात, एकूण 14. माती आपला खेळ, श्वास ध्यास विश्वास जो आज दाखवला तमाम पोलादपूर करांनी आणि पोलादपूरच्या कानाकोपऱ्यातून येणारे नव्या आणि युवा टॅलेंटच्या खेळाडूंनी, किंबहुना ग्रामीणचं नाव अगदी पोलादपूर तालुका नव्हे तर पोलादपूर तालुक्याच्या बाहेर या रायगडच्या क्रिकेट पंढरीमध्ये उमटवण्याचा ठसा आणि आपल्या लीग स्टेजच्या माध्यमातून अगदी मोठ्या स्पर्धेमधला अगदी चांगल्या स्पर्धेला लाजवेल असं दर्जेदार आयोजन आज या पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. दर्जेदार स्पर्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 62 धावा करायच्या आहेत या सेकंड इनिंग मध्ये. उत्तरार्धामध्ये पहिलं षटक संपल्यानंतर सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत नवीन गोलंदाज प्रशांत कुंतेकर यांना आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला बॉल प्रशांत कुंतेकर यांच्या बॉलवरती अग्गू टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार. तर
कॉम्बॉक्स डिशन संपर्क साधा. ऋषी आर्ट्स आपण जर इथे कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्स डिशन संपर्क साधायचा. पहिल्या षटकातल्या पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला, तदनंतर दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला. इरादे इथून स्पष्ट केलेत. या ठिकाणी स्वराजने अजूनपर्यंत एकही बॉल पहिल्या षटकामध्ये फेस केला नव्हता, परंतु जसे स्ट्राईक वरती आले सागर कुंतेकर याच्या पहिल्या बॉलवर आता नजाकत भरा देखना स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला स्वराज यांच्या. या वेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. रेस चालू आहे. बॉल स्टॉप करण्याच्या प्रयत्नात आहेत. 2 डाव त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट केला जात आहे. चिताची नरनाचा वेध अगदी आपण क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 22-22 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका बाजूला उशिरा प्रेक्षकांसाठी चालू असेल सामना ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर योगेश सरकार किन्नेश्वर या 2 टीम दरम्यानची लढत. या वेळेला मात्र उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. विकेट नंबर त्या ठिकाणी 2 येत असताना पाहायला मिळते. पहिला बॅटिंग साठी उतरताना पाहायला मिळतात विनय तळेकर, ज्यांनी आपल्या भातामधले पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 2 षटक हाताळले होते. एक चांगली गोलंदाजी केली होती, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं आणि तदनंतर विकेट देखील घेताना विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांनी केली होती. परंतु आता फलंदाजीमध्ये कामगिरी उत्तराच्या खेळामध्ये करावी लागेल. स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर एकूण धावा झाला 22-22 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. हो या बैला मात्र डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातला खेळ अगदी प्रशांत कुंतेकर यांचा. अगदी आपण पहिल्या बॉलमध्ये षटकार, दुसरा बॉल त्यावर 2 धावा, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा बॉल डॉट, असं हे षटक अगदी प्रोग्रेस वरती असताना पाहायला देखील मिळते. या बैला मात्र कॅचसाठी कॉल केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, ही धाव त्या ठिकाणी घेणार नाहीयेत. कमबॅक केलंय आता गोलंदाज प्रशांत कुंतेकर यांनी. पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या षटकाचा अगदी विचार केला. उर्वरित 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाची वाट मैदानाच्या आत ही प्रशांत कुंतेकर सारख्या गोलंदाजांनी लावली आहे. या वेळेला देखील डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. म्हणजेच तर काय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड वरती पहिल्या 2 षटक समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या पहिल्या 12 बॉल मध्ये 22 धावा. थँक्यू ऋषी आर्ट्स. आपण कुठे असाल तर मायक्रोफोनशी संपर्क साधायचा. ऋषी आर्ट्स आपल्याला विनंती असेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 22 धावा. येणाऱ्या उर्वरित 4 षटकांचा या ठिकाणी अजूनही खेळ शेष आहे. 24 बॉल मध्ये एकूण धावा करायच्या तब्बल 40 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अभि केसरकर येत असताना पाहायला मिळतात. तिसरं षटक. या बेहला पहिला बॉल अभिला माहिती आहे, अभि नाही तो कभी नाही. हा चान्स ते सोडणार नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या होत्या, परंतु आपल्या भातामधलं वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक जसे घेऊन आलेत ना, असं कुठे ना कुठेतरी पहिला बॉल वेगावरती स्वार मैदानाच्या आतमध्ये होऊन आलेत. पहिला बॉल डॉट आलाय. या बेला तिथून मात्र पंचांनी स्क्वेअर बॉल दंडित केला. समांतर म्हणजे धावा मिळतात त्या अवांतर. एक
धाव त्या ठिकाणी ऍड होत असताना पाहायला देखील मिळते. धावा झाला स्कोर कार्ड वरती 23. पहिल्या 2 षटक मध्ये 22 बनल्या होत्या. तिसरं षटक पहिला बॉल डॉट, सेकंडचा बॉल अगदी स्क्वेअर बॉल व्हाईट बॉल आलाय. या वेळेला समोरच्या दिशेने उडवलेला बॉल, तिथून मात्र नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्यानंतर वन हँडेड क्षेत्ररक्षण करत होते, परंतु बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. एकूण धावा झाला तब्बल 27 धावा. 27 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सेकंड इनिंगचा महत्वपूर्ण खेळ आणि सेकंड इनिंगची महत्वपूर्ण वेळ ही क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला देखील मिळते. फेस टू फेस, हेड टू हेड, नेट टू नेट केली जाणारी गोलंदाजी. या वेळेला वेगाने मारलेला बॉल, परंतु तिथून 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 अतिघाई आणि संकटात नाही विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. खेळाडू नंबर 3 होता ते या ठिकाणी बाद. या पहिला नवीन बॅटर येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्यांनी गुलजार अगदी चांगले षटक हाताळलं, त्यातला त्यात एक झेल देखील टिपला. गुलजार कलबेकर यांना आपण फलंदाजीसाठी येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा झाला स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. 27 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. षटक नंबर 30 नाव इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अभि केसरकर या पहिला हलक्या हाताने स्थिर केलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत. पंचांचा त्या ठिकाणी निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर दिलाय आणि नो बॉल त्या ठिकाणी असेल. रुमाल त्या ठिकाणी लागलाय यस्टरना. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कुठे ना कुठे तरी आजची क्रिकेटची रात्र तुमच्यासाठी चांगली आहे, परंतु तितकीच ही रात्र तुमच्यासाठी वैराची देखील ठरू शकते. निश्चित मित्रांनो, पंचांसाठी एकदा खरोखर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण का काय कामगिरी करतायत क्रीडा नगरीच्या आतमध्ये. अगदी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आज या स्पर्धेमध्ये पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये तेही कामकाज पार पडताना पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल असेल, उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल आहे तो फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉलवरही मोठा हिट खेळावा लागेल क्रीडा नगरीच्या आतमध्ये. स्विच हिटचा फटका अटेम्प्ट केलाय, परंतु फटका त्या ठिकाणी फसताना देखील पाहायला मिळालाय. आता रेफर पुन्हा एकदा केलं गेलंय. तिसऱ्या पंचांना एक तेरी तो एक मेरी असाच खेळ क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउटचा निर्णय असेल. एक धाव कुठे ना कुठेतरी अंगलट जरूर आली असती, परंतु तिसऱ्या षटकाची कामगिरी ज्या पद्धतीने अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये करतायत ना, कुठे ना कुठेतरी आपल्या
गोलंदाजी मधले अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र त्यांचा वापर ते आता जास्तीचे करताना पाहायला देखील मिळतात. त्यांना ठाऊक आहे या स्पर्धेमधलं आव्हान आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्या गोलंदाजी मधून डॉमिनेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. याही वेळेला त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एकामागोमागे कुठे ना कुठेतरी इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. गुलजार ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली फलंदाजीमध्ये ती कामगिरी होत नाहीये खेळा नगरीच्या आतमध्ये. 62 धावांचं एक तगडं आणि मोठं आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलं, परंतु आता वेट करून खेळण्याचे प्रयत्न गुलजार यांचे राहतात मैदानाच्या आतमध्ये. हो या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. तिसरा षटकाचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 30. म्हणजे येणाऱ्या अजून 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी करायच्या 18 बॉल 32 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल. थँक्यू. तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 30 धावा. येणाऱ्या अजून 3 षटकांमध्ये म्हणजे 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. आणि या पहिला नवीन गोलंदाज ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत कुमठेकर यांना आता गोलंदाजीसाठी पाहतोय. षटक नंबर 4 घेऊन येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल करणं अगदी त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट असेल. 18 बॉल 32 समीकरण. इथून या लक्ष्याचा पाठलाग केला जाणार का की प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या आत आपली वाट आपली पाठ फिरवताना पाहायला मिळणार का, या गोष्टी आजच्या दिवसात फार महत्वाच्या राहतील. कारण का ही स्पर्धा अगदी नाविन्यपूर्ण मानाची सन्मानाची अभिमानाची पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा संपूर्ण रंगणारा थरार जो आपल्याला पाहायला मिळतोय, जो अंतिम दिवसामध्ये येऊन ठेपलाय. पहिला बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. खेळाडू या ठिकाणी होत आहेत ते बाद. विकेट नंबर 4. किरण पवार, पाहूया किरण पवारच्या बॅट मधून होणारे वार आणि ज्याच्या नावामध्ये आहे किरण रन काढणार का. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 32 धावा इथून करायच्यात. या पहिला नवीन फलंदाज किरण पवार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पवारांची पवारांचा पॉवरफुल फटका इथे मात्र पाहायला मिळणार का. पहिला बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट केलाय परंतु अनसक्सेसफुल या ठिकाणी ठरलाय.
सरळ बॅटने जितके फटके येतात तितके बटके तुमच्यासाठी फार महत्वाचे असतील, परंतु आडव्या बॅटचे फटके हे आता का खेळतात हा प्रश्नचिन्ह देखील आता पडला असेल की म्हणून आडव्या बॅटचे फटके एखादा मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला माघारी देखील परतून पाठवू शकतो. याही वेळेला सलग पहिल्या बॉल मध्ये डॉट, तर नंतरचे येणारे 2 बॉल तेही डॉट येताना पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन एका बाजूला ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्योती एंटरप्राइजेस अगदी सेलिब्रेशन करतायत त्यांचे फॅन. ओहो चौथा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. 18 बॉल 32 चा सामना अगदी पहिल्या 4 बॉल मध्ये अगदी कंप्लीट झालाय आणि 4 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर 14 बॉल मध्ये आता 32 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. सामना होता कुठे, सामना नेला कुठे. याही वेळेला पाहूया सलग 5वा बॉल डॉट बॉल काढलाय. काय गोलंदाजी करतायत प्रशांत. मैदानाच्या आतमध्ये मगाचपासून शांत होते परंतु ते आता शांत बसत नाहीयेत. आज जर का बॉल डॉट आला तर इथून मात्र मेडवनोर या ठिकाणी पाहायला मिळेल. ओहो यावेळेला मात्र तिथून मेडवनोर आली आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. प्रशांत कुमटेकर काय गोलंदाजी केली आहे. सामना 18 बॉल 32 वरती होता, तोच सामना आता 12 बॉल 32 वरती येऊन ठेवलाय. थँक्यू. निश्चित अगदी ज्या पद्धतीने मगाचा सामना देखील अगदी दमदार राहिला होता, याही मॅच मध्ये चांगले प्रदर्शन राहत आहे. प्रशांत कुमठेकर जसे गोलंदाजी ट्रॅक वरती आले ना, त्यांनी हा सामना जनरल वॉर्ड मधून आयसीयू वॉर्ड मध्ये शिफ्ट केलाय. तर या बैला गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात समीर जाधव. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. वाटलं होतं या धावा चेस होतील परंतु धावा चेस होताना अक्षरशः तोंडाशी फेस आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. या बैला गुलजार स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतात. 12 बॉल 32. पहिला बॉल तिथून मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चतुर चपळ चालाक परंतु बनणार. यावेळेला दर्शक गुलजारने बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. स्कोर कार्ड वरती अगदी विचार केला ना, आता हा सामना 11 बॉल 28 वरती येऊन राहिलाय कडा नगरीच्या आतमध्ये. चला पण जे मैदानाचे बॅरिकेड्स आहेत त्याच्यात थोडंसं पाठी राहायचंय. 11 बॉल 28 धावांचं समीकरण. या वेळेला पुन्हा एकदा गुलजार, तर गोलंदाजीसाठी समीर जाधव. ओहो या वेळेला उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. याही वेळेला बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. थँक्यू. 12 बॉल 32 चा सामना आता 10 बॉल 22 वरती येऊन ठेवलाय. 18 बॉल 32 चा सामना. या आधीचा षटक जे मेडनवर पाहायला मिळालं, ज्या पद्धतीने त्या षटकामध्ये कामगिरी केली प्रशांत याने, तब्बल 6 बॉल हे डॉट स्वरूपाचे काढले गेले. अक्षरशः त्याने गोलंदाजीमध्ये गरा 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 आपल्या गोलंदाजीवरती घुमवलं. 4ही मुंड्या चित केला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी गुलजारला परतवलाय माघारी. ते देखील जातात घरी.
तर या ठिकाणी आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता. बॉल टाकला तदनंतर अगदी वेगावरती स्वार होऊन आले होते गोलंदाज समीर जाधव. बॉल टाकल्यानंतर एक चांगलं सेलिब्रेशन मुवमेंट. खेळाडू कक्ष आपण थोडंसं मागे व्हायचं. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक थोडंसं बाउंड्रीच्या मागे व्हा, कारण एक शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगलाय. विनंती असणार आहे की काही होणार नाही याची काळजी घ्या, कारण मॅच चांगली रंगली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगणार आहे, कारण चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम मॅच मध्ये अजूनही मॅच खुली आहे, मॅच ऑन आहे, तरी सहकार्य करा. थँक्यू. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय शुभम डवळी. याला आता आपण पाहतोय गुलजार सारखा फलंदाज ज्याने सलगच्या 2 येणाऱ्या बॉल मध्ये एक चौकार एक षटकार ठोकला होता, परंतु तदनंतर तिसऱ्या बॉल मध्ये अगदी परफेक्ट क्षेपणास्त्र हाताळलं ते समीर जाधवने. त्यांनी देखील एक चांगली कामगिरी केली, विकेट घेतली. गुलजारला त्यांनी माघारी पाठवलं. आता उर्वरित 9 बॉलचा खेळ इथून मात्र आहे तो शेष. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा, असाच काहीसा फटका त्या ठिकाणी पाहायला देखील मिळाला. एक धाव त्या ठिकाणी आली आहे. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, धावा झाला स्कोर कार्ड वरती 41 धावा 41 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. आता 8 बॉल मध्ये 21 धावांचं समीकरण या ठिकाणी असेल. 8 बॉल 21 धावा या क्रीडा नगरीमध्ये मॅच नंबर 2 मध्ये आजच्या अंतिम दिवसामध्ये चेस केल्या जाणार का याची चर्चा राहतीये. अगदी आजची रात्र कोणाच्या नावावरती राहणार आणि या स्पर्धेचा मान सन्मान अभिमान कोण पटकावणार. 8 बॉल 21 धावा. याही वेळेला अगदी काय गोलंदाजी करतायत. छान पद्धतीने अचूक टप्प्यामध्ये नियंत्रित केला जाणारा मारा जो आपल्याला पाहायला मिळतोय समीर जाधव. सेकंड लास्ट ओव्हर जे आता हाताळताना पाहायला देखील मिळत आहेत. त्यातला त्यात आता 7 बॉल 21 धावांवरती सामना येऊन राहिलाय. आघाडीची जोडी लगेच माघारी परतल्यानंतर तब्बल अगदी आपण पाहिलं ना 5 विकेट्स गेल्यात. निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. त्याआधी ज्याने केलेली फलंदाजी तेच खेळाडू लगेचच माघारी परतले आणि त्यामुळे की काय हा या धावा कुठे ना कुठे अगदी अंगलट आल्यात. पराभवाच्या गर्दछायेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संघाच्या दिशेने पाहायला मिळतात की काय, परंतु नाही असं तर सामना कुठे ना कुठेतरी अगदी लास्ट मोमेंट पर्यंत पलटू देखील शकतो. 7 बॉल 21 धावांचं समीकरण. या वेळेला समोरच्या दिशेने मारलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे तो. हो काय एफर्ट पाहायला मिळाले मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पाहूया अगदी ज्या पद्धतीने आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. बॉल मारला तदनंतर अगदी गरुडाने एखाद्या आपल्या शिकारीवरती झेप घ्यावी ना त्या पद्धतीने त्याने झेप घेतली, बॉल स्टॉप केला आपल्या संघासाठी. आता तो क्षेत्ररक्षक संकटमोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरताना या प्लेइंग 11 मध्ये पाहायला देखील मिळाला. षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या जिंकण्यासाठी तब्बल 20 धावा. आता 20 धावांची धावाधाव जोरदार बहारदार तेज तर्रार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 6 बॉल 19 धावांचं समीकरण या ठिकाणी असेल. बॅटिंग करणारा संघ योगेश सरकार किन्नेश्वरचा संघ जो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं ना ज्योती एंटरप्राइजेस हा संघ तोही आता कमी नाहीये. तोही आता ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये अक्षरशः डॉमिनेट केलं. प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक येणाऱ्या बॅटरला कुठे ना कुठेतरी लगेचच माघारी त्यांनी देखील पाठवलं. मॅच नंबर 2चा चित्तथरारक क्षण अगदी शेवटच्या ओव्हरवरती येऊन राहिलाय. तर या वेळेला शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक राकेश केसरकर 6 बॉल 19. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे राकेश केसरकर आता 6 बॉलचा खेळ उर्वरित वेळ घेऊन येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. रिप्ले देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता.
शुभम ढवळी त्याच्या बॅट मधून पहिल्या बॉल मध्ये समोरच्या दिशेने मारलेला क्रिकेट मधील सुरक्षित शेप मध्ये 20 शेप मध्ये मारलेला षटकार 6 धावा. आता 5 बॉल आणि समीकरण आलंय 13 धावांवरती. 5 बॉल 13 धावा. दगदग 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 आता वाढली आहे. पाच बॉल 13 धावांचं समीकरण. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ही कॅच. ओ हो 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 कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केली आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. एक षटकार आला परंतु तदनंतरच्या सेकंड बॉल वरती कॅच घ्यायची होती. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट शिफ्ट देखील झाला असता परंतु आता ती वेळ नाहीये, तो खेळ देखील नाहीये. 4 बॉल मध्ये आता धावा करायच्यात 11 धावा. 4 बॉल 11 धावांचं समीकरण. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ राकेश केसरकर यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आता त्यांना घड्याळाच्या काटावरती नव्हे तर स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवून इथून मात्र पुढची चाल पुढचा डावपेच रचून आता गोलंदाजी क्रीडा नगरीच्या आतमध्ये करावी लागेल. 4 बॉल अगदी 11 धावांचं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा लास्ट मुवमेंट पर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला समोरच्या दिशेने मारलेला बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव घेतली आहे. दुसरा प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी 3 बॉल आणि आता करायचे आहेत तब्बल 9 धावा. या आधीचा सामना देखील आपण असाच पाहिला होता. 3 बॉल 9 वरती येऊन राहिला होता. तो सामना चेस केला गेला नव्हता परंतु आता इथून आपण आपल्या स्क्रीन वरती पाहतोय शैलेशभाई चिकणे यांना देखील आपण आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता. कुठे ना कुठेतरी संघ मालक अगदी प्रेशर वरती आलाय. प्रेशर कुकरची शिट्टी आता ऑन राहिली आहे. 3 बॉल 9 धावांवरती हा सामना येऊन राहिलाय. मॅच नंबर 2 चा चित्तधरा रक्षण. या वेळेला फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली आहे परंतु आता सामना येऊन राहिलाय. 2 बॉल 8 धावा. काय गोलंदाजी केली आहे ज्योती एंटरप्राइजेसच्या शेवटच्या येणाऱ्या राकेश केसरकर या गोलंदाजाने. अक्षरशः सामना शेवटच्या 2 बॉल वरती नेऊन ठेवलाय. आजची रात्र प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुट वरती आणण्याचं काम एकट्या राकेश केसरकरनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. आपल्या भात्यामधलं भान राखलं आणि बेभान होऊन मैदानाच्या आतमध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे. 2 बॉल 8 धावा. पाहूया शैलेशदादा कोळसकर निलेशदादा कोळसकर संस्थापक यांना देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. 2 बॉल 8 वरती सामना येऊन राहिलाय. लास्ट मुवमेंट या मॅच नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 8. लोअर फुल टॉस बॉल घुटना टेक और तमाशा टेक परंतु आता तमाशा झालाय. बॅटरचा दबदबा राहिलाय. गोलंदाज राकेश केसरकर. ओहो काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सेलिब्रेशन आपण आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता. निलेश कोळसकर या दादांना आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. अगदी काय सेलिब्रेशन करतायत. नक्कीच आपण पाहतोय डगआउट मध्ये निलेशदादा कोळसकर यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. संपूर्ण देवळे गाव दाखल झाले. ज्योती एंटरप्राइजेसचे सर्व पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय पहा झेल टिपला आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन नाचत होते निलेशदादा. डगआउट मध्ये अगदी मिठी मारली आपल्या खेळाडूला आणि सेलिब्रेशन जल्लोष निलेशदादा कोळसकर यांचा पाहायला मिळतोय. ज्योती एंटरप्राइजेस पहिलं पर्व या टीमने जिंकलं होतं, या संघाने जिंकलं होतं आणि त्याचे संघ मालक निलेशदादा कोळसकर यांना आपण पाहतोय अगदी जल्लोषात. संपूर्ण डगआउट आता हसताना पाहायला मिळतोय.
हास्य निर्माण झालंय. शैलेशदादा कोळसकर देखील पाहायला मिळत आहेत. उठून उभे राहिले जातात सर्वच प्रेक्षक आणि निलेशदादा पहा डान्स पाहायला मिळतोय, परंतु अजून डीजे लागायचा आहे. देवळेकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा एक बॉल तिथून मात्र उडवलाय. सामना संपला आणि संघ या ठिकाणी विजेता झालाय. ज्योती एंटरप्राइजेस काय कमाल त्या ठिकाणी केली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेऊन ठेवला. सेलिब्रेशन जोरदार राहिलंय. पहिल्या पर्वाचे विजेता संघ ज्योती एंटरप्राइजेस. चला विकेटच्या बाजूला अभि विकेटच्या बाजूला, सेलिब्रेशन बाजूला करा. या ठिकाणी विनायकजी दीक्षित साहेब, सिद्धेश शेठ साहेब यांचं आगमन पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळते आहे. सामना जिंकलाय ज्योती एंटरप्राइजेस. जल्लोष. दुसरा संघ सुपर 3 मध्ये, पहिला संघ दादा अँड कंबाडी व्हावे, दुसरा संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ दाखल होतोय. थोड्याच वेळात एसकेएमबी टायगर देखील सज्ज होते आणि त्यांच्या विरोधात देखील जर पाहिलं तर आपण किरण वॉरियर्स भोगाव पहा, निलेशदादा कोळसकर यांना आपण वारंवार स्क्रीनवरती पाहायला जात आहे. अगदी त्यांचा संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ दाखल झालाय सुपर 3 मध्ये. वेल प्लेड टीम ज्योती एंटरप्राइजेस. अभि केसरकर पुन्हा एकदा सुपर 3 मध्ये घेऊन दाखल होतोय. चला टॉस जिंकला या ठिकाणी. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा एकदा. अगदी पळस सुटले निलेशदादा. अगदी खेळाडूंना त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं की हो अभि केसरकरवरती यावर्षी देखील मी विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास त्याने सार्थ ठरवलाय. आणि अभिने देखील सांगितलं की या वर्षीची ट्रॉफी उचलण्यासाठी आपण बोलवणार आहोत. त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्योती एंटरप्राइजेस संघाने 7 धावांनी हा सामना जिंकला. 61 पाठलाग करायचा होता, 54 बनवल्या आणि 7 धावांनी इथं मात्र